नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. देशात ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक मोठे गुन्हे घडत आहेत. यालाच वचक बसवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशात ऑनलाईन पद्धतीने गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी 5000 सायबर कमांडो तयार केले जाणार आहेत. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह यांनी माहिती दिली. 5000 सायबर कमांडो तयार करण्याचा सरकारचा विचार आहे. भारतातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी या कमांडोंना पूर्णपणे प्रशिक्षित केले जाईल. डिजिटल क्षेत्रात सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. आज भारतात 46% डिजिटल व्यवहार होत आहेत. अशा परिस्थितीत सायबर सुरक्षेचा मुद्दा देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प प्रतिमा तातडीने बसवा, अन्यथा गप्प बसणार नाही, अशी अल्टिमेटम शिवशक्ती व भीमशक्तीच्या वतीनं रेल्वे प्रशासनाला देण्यात आली होती. याची दखल घेऊन अखेर आज मंगळवारी रेल्वे प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही संघटनेच्या वतीनं फटाक्याची आतषबाजी व जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर व दलित समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दसरा दिवाळी निमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे बेंगळुरूमधील यशवंतपूर आणि बेळगाव दरम्यान एक विशेष ट्रेन चालवणार आहे. गाडी क्रमांक 06507 यशवंतपूर बेळगाव विशेष गाडी यशवंतपूर स्थानकातून 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:15 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बेळगाव मध्ये पोहोचेल. गाडी क्रमांक 06508 बेळगाव यशवंतपूर विशेष गाडी बेळगावहून 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता यशवंतपूरला पोहोचेल. तालुक्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आज मंगळवारी गौरी पूजन निमित्त घरोघरी लगबग सुरू होती. वर्षभर भाविक गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर दररोज आरती, भजन, अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच मंगळवारी गौरीचं आगमन झालं. गौरी पूजन हा महत्त्वाचा सण साजरा करण्यात आला. घरच्या गौरीला वाण ठेवून धार्मिक परंपरेने पूजा करण्यात आली. लहान मुलींनी डोक्यावर गौराई घेऊन गणरायाच्या बाजूला ठेवून पूजा केली. SBI लाईफ मध्ये करिअर करण्याची आणि दर महिन्याला 30,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत पगार कमवण्याची सुवर्ण संधी. पुरुष व महिला यांच्यासाठी उत्कर्ष योजनेअंतर्गत तसेच महिलांसाठी स्त्री शक्ती योजनेअंतर्गत नोकरीची हमी. शून्य गुंतवणूक तसेच वयोमर्यादा 30हून अधिक. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, RB रिटायर्ड, नोकरदार, टॅक्स कन्सल्टंट या सर्वांसाठी लाभदायक. मिळणारे फायदे: दर महिना गॅरंटीड इन्कम, फ्री मेडिक्लेम, फ्री इंटरनॅशनल टूर आणि गॅरंटीड पेन्शन. काम करण्यासाठी वेळेचं बंधन नाही, मात्र इच्छाशक्ती आवश्यक. बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये SBI लाईफची एजन्सी द्यावयाची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. SBI लाईफ मॅनेजर, मोबाईल क्रमांक 9844511711 किंवा 9731151711 बेळगाव. 2 ते 3 महिन्यांपासून गॅरंटी योजनेतील अन्नभाग्याचा निधी रखडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे. सरकारकडून योजना सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे अन्नभाग्य गृहलक्ष्मी योजनेचा निधी रखडला. सरकारने मागील वर्षांपासून गॅरंटी योजना लागू केल्या होत्या. यामध्ये गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, शक्ती, विद्यानिधी आदीचा समावेश आहे. मात्र गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजना विस्कळीत झाली आहे. लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. अन्नभाग्य योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 170 रुपये दिले जातात. सरकारने या योजनेअंतर्गत 10 किलो तांदूळ देण्याचे निश्चित केले होते. मात्र पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध होत नसल्याने तांदळाऐवजी निधी दिला जात आहे. मात्र 2 महिन्यांपासून हा निधी प्रलंबित पडला आहे. बेळगाव तालुका येळ्ळूर येथील एका युवकाने सायकलवरून चारधाम यात्रा करण्याचा संकल्प केला असून काल युवक बेळगावमधून प्रस्थान झाला आहे. ही तीर्थक्षेत्राची वारी सायकलच्या माध्यमातून करावी यासाठी येळ्ळूर ते अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ, मथुरा, आग्रा अशी सायकल यात्रा येळ्ळूर येथील अनंत धामणेकर या युवकाने आयोजित केली आहे. तब्बल
4000 किलोमीटरचा हा एकंदर प्रवास होणार असून युवा जागृती सायकल यात्रेचा शुभारंभ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून करण्यात आला। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर युवकाला शुभेच्छा देण्यात आल्या। गणेशोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्यात आला असून महत्त्वाच्या मंडळाजवळ सुरक्षा व्यवस्था अधिक ठेवली जात आहे। शहर उपनगर भागातील संवेदनशील भागाला पोलीस आयुक्त यार्डा मार्टिन यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली। संबंधित पोलीस अधिकारी आणि सहाय्यकांना गणेशोत्सव काळातील बंदोबस्तासाठी महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत। म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या भूखंड वाटपावरून राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरूच असताना राज्यपालांनी 3 विधेयकांना मंजुरी दिली आहे। त्यात सौंदत्ती यल्लम्मा मंदिर परिसराच्या विकासासंबंधीच्या विधेयकाचाही समावेश आहे। कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी ही माहिती दिली। दरम्यान राज्यपालांनी श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरण विधेयक, कर्नाटक सार्वजनिक परीक्षा विधेयक आणि कर्नाटक पालिका आणि इतर काही कायदे दुरुस्तीत विधेयक या विधेयकांना मंजुरी दिली आहे। कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बागायत उत्पादन वाढ व्हावी आणि अल्पसंख्याक शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत। यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, ठिबक सिंचन योजना, पाम पीक विकास योजना आदीचा समावेश आहे। अल्पसंख्याक शेतकऱ्यांना बागायतमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या आहेत। संबंधित अल्पसंख्याक शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका स्तरावरील बागायत खात्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे। नागरिकांना लोकशाहीचं महत्त्व आणि मानवी हक्काची प्रभावी जाणीव करून देण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगाव तालुक्यात तब्बल 38 किलोमीटर मानवी साखळी तयार केली जाणार आहे। याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी तहसीलदार कार्यालयात बैठक झाली। यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश हेडगे व तहसीलदारांनी सविस्तर चर्चा केली। शिवाय 3 टप्प्यामध्ये ग्रामीण भागातही मानवी साखळी तयार केली जाणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहापूर प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंके यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई मुक्कामी सदिच्छा भेट घेऊन त्यांना श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। दादर मुंबईतील कृष्णकुंज या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या प्रसंगी त्यांच्या समवेत पायोनियर अर्बन बँक बेळगावचे चेअरमन प्रदीप अस्टेकर, निखिल मासेकर, कुलदीप बटला, प्रवीण अस्टेकर आदी उपस्थित होते। 2.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एकसंबा नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली। तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत नगराध्यक्षपदी सुनील विश्वनाथ सप्तसागर यांची तर उपनगराध्यक्षपदी सुजाता विनोद चितळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। विधान परिषद सदस्य व कर्नाटक राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले। खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात 2 कारमध्ये अपघात झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे। हा अपघात सोमवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील इंग्लिश मीडियम स्कूल जवळ घडला। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की टाटा इंडिको MH09 BM 7051 ही कोल्हापूरहून दावणगिरीकडे जात होती। यावेळी अचानकपणे कर्नूर फाट्या दरम्यान खड्डा दिसल्यामुळे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात MH12 HV 9700 या गाडीच्या चालकाने ब्रेक लावला। त्यामुळे यावेळी पाठीमागून येणाऱ्या गाडीने जोराची धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।